नाशिक शहरात खड्ड्यांनी नागरिकांचं जीणं हराम केलंय। या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतोय। रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात आज त्यांनी मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलं आणि पुढील काही दिवसात खड्डे न बुजवले गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। शहरातील रस्ते हे वाहनधारकांसाठी धोकादायक बनले। ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय। नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या समस्येच्या विरोधात आता ठाकरे गटानं थेट मनपाच्या प्रशासनाला जाब विचारलाय। आज त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलंय। पुढील 4 ते 5 दिवसात खड्डे बुजवले गेले नाही तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला। आंदोलनाचं एक वेगळं रूप म्हणून शहरभर सेल्फी विथ खड्डा असा अनोखा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख DG सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना मनपाच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित केलेत। पाहुयात ते काय म्हणालेत। मनपा प्रशासन आयुक्त सर्व लोकांना निवेदन देऊन सर्व शहराची परिस्थिती समजून सांगितली, परंतु तुम्ही जर बघितलं तर शहरात प्रचंड खळगे झाले। खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच समजत नाही। त्याच्यामुळे शिवसेना आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व शहरामध्ये सेल्फी विथ खड्ड्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज त्यांना इंटिमेट केलं की येणाऱ्या 4 ते 5 दिवसात तुम्ही हे सर्व शहराचे खड्डे बुजवा, नाही तर परत जन आंदोलन छेडण्यात येईल। हे सरकार आणि यांच्या अखत्यारीत चालणारा सर्व महाराष्ट्रातला कारभार जो आहे महापालिकांचा हा कसा चालू आहे। इथं तुम्हाला पालकमंत्री नाही आहे, टेंडर पैसे खाण्यात लोक फोडण्यात तोडण्यात हे मग्न आहेत, परंतु जनता 100% यांचा बेत बघल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला रस्ते पाहिजे, बाकी काहीच नको। अनेक मुद्दे होते पण आज आम्ही रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेले, नाहीतर जे काही परिणाम होतील याला प्रशासन हे जबाबदार असेल। रस्त्यावर उतरणार आहे। खरं तर अनेक मुद्दे आहेत पण आज सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की शहरामध्ये पडलेले खड्डे। त्याचं कारण आहे की 3.5 वर्षापासून या संपूर्ण महानगरपालिकेवर प्रशासकाचा कारभार चालू आहे आणि प्रशासक कसा कारभार करतो हे आम्ही बघितलेलं। स्वतः मी या शहराचा उपमहापौर होतो, मला माहिती प्रशासक कसा कारभार करतो। जेणेकरून या ठिकाणी बॉडी असतील तर एक चांगल्या प्रकारे कारभार हाताळण्यात आला असता। तर माझं एवढंच एक विनंती आहे आणि जनतेकडनं एकच अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर खड्डे असतील हे बुजवण्यात यावे आणि MNGL जो आहे ज्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्यांची मुजोरी या शहरामध्ये चालू आहे। सगळ्या ठिकाणी शहरभर रस्ते फोडले आहेत। कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांची वर्क ऑर्डरप्रमाणे काम करत नाही आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शिवसेना पक्षाच्या वतीने एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे, नाहीतर एक जनआंदोलन असं उभं करण्यात येईल। शहरात मुद्दे अनेक आहेत पण आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यावरील खड्डे आहेत। प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाही तर येणाऱ्या काळात जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी, नाशिक।